श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उंबरठ्यावर हळदीचे लेपन का आणि कसे करावे, उंबरठ्याची पूजा कशी करायची, हे 3 पौराणिक नियम पाळा आणि तुमचं घर श्रीमंतीचं मंदिर बनेल. लक्ष्मीला काय आवडतं? पांढरे कापरे, हळदीचा थर आणि तांदळाचे दाणे. हीच खरी रहस्य. तुमच्या घरात कधीही संपत्ती टिकत नाही का? घरात सुख, समृद्धी आणि सौख्य कधीच कायम राहत नाही असे वाटते का? तुम्हाला माहीत आहे का, लक्ष्मी माता फक्त त्या घरात येतात जिथे उंबरठा पवित्र, स्वच्छ आणि सजवलेला असेल. उंबरठा हा फक्त घरात प्रवेश करण्याचं स्थान नाही, हा आहे संपत्ती, सौख्य आणि शुभतेचा दरवाजा. पौराणिक ग्रंथ सांगतात की ज्या घरात उंबरठा हळदीच्या लेपनाने सजवलेला असेल, लाल किंवा पांढऱ्या कापऱ्याने झाकलेला असेल आणि तांदळाचे थोडे दाणे ठेवलेले असेल, लक्ष्मी माता त्या घरात आनंदाने प्रवेश करतात आणि संपत्ती देतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उंबरठ्याचे पौराणिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व, हळदीचे लेपन कसे करावे आणि त्याचे फायदे, रोजची उंबरठ्याची पूजा व मंत्र, स्त्रियांसाठी खास उपाय ज्यामुळे घरात श्रीमंती आणि सौख्य टिकते. नंबर 1. उंबरठ्याचे महत्त्व आणि पौराणिक संदर्भ. उंबरठा म्हणजे काय? घरातील प्रवेशद्वाराच्या पहिल्या जागा जिथे देवता, लक्ष्मी आणि नक्षत्रांचे सकारात्मक प्रभाव प्रत्यक्षात येतात. पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख. वास्तुशास्त्रानुसार घरातील उंबरठा म्हणजे संपत्ती आणि संरक्षणाचे प्रवेशद्वार आहे. अग्नी, वायू आणि इंद्रदेव उंबरठ्यावर सतत पाहणी करतात, त्यामुळे उंबरठा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता लक्ष्मी आणि उंबरठा यांचा संबंध. पौराणिक कथा सांगते की लक्ष्मी माता उंबरठ्याच्या कापऱ्याशी खूप प्रेम करतात. स्वच्छ सुवर्ण किंवा पांढऱ्या कपड्याने झाकलेला उंबरठा सुवर्णकांस्य किंवा हळदीच्या लेपनासह लक्ष्मीला आकर्षित करतो. उंबरठ्याद्वारे लक्ष्मी प्रवेश करत असते, म्हणून महिलांनी रोज उंबरठ्याची पूजा करून घरात श्रीमंती आणि समृद्धी आणली पाहिजे. उंबरठ्याचे धार्मिक महत्त्व असे आहे, प्रत्येक घरात उंबरठा पवित्र ठेवणे हे धर्म आणि वास्तुशास्त्राचे नियम आहेत. पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख. संपत्तीची देवी लक्ष्मी फक्त त्या घरात राहतात जेथे उंबरठा स्वच्छ सुवर्ण किंवा पांढऱ्या कापऱ्याने सजवलेला असतो आणि हळदीचे लेपन केलेले असते. यामुळे घरातील धन, आरोग्य आणि सौख्य टिकते. नंबर 2. हळदीचे लेपन आणि त्याचे फायदे. हळदीचे लेपन का? हळद ही पवित्रता, शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचे वर्णन असे आहे की हळदीच्या लेपनामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत आणि लक्ष्मी माता आनंदी होतात. हे कसे करायचे? रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करून हलके पाणी घालावे, उंबरठ्यावर शिंपडावे. मग हळदी, तांदळाच्या पिठाचा थर उंबरठ्यावर लावा. लेपनानंतर सौम्य गंधाचा अगरबत्ती जाळा किंवा कापूर लावा, ज्यामुळे उंबरठ्यावर पवित्रता टिकते. आणि यामुळे याचे फायदे असे जाणवतात की घरात समृद्धी आणि संपत्ती येते. ऋण, आर्थिक तंगी, घरातील वाद आणि आजार कमी होतात. लक्ष्मी माता समाधानी राहतात आणि घरात शुभता टिकते. नंबर 3. रोजची उंबरठ्याची पूजा. रोजची पूजा नियम. सकाळी सूर्याची पहिली किरणे येताच उंबरठा स्वच्छ करा. त्यानंतर हळदी आणि तांदळाचे पिठाचे लेपन करा. नंतर लहान लाल कापरावर हलके दीपक लावा, ज्यावर 1-2 थेंब तूप टाका. त्यानंतर ओम लक्ष्मीभ्य नमः किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी नमः असे मंत्राचे उच्चारण करा. स्त्रियांना याचे फायदे अनेक पटीने लाभतात.
रोज उंबरठ्याची पूजा करणारी स्त्री घरात श्रीमंती आणि समृद्धी आणते. पौराणिक कथानुसार अशा स्त्रीच्या घरात कधीही गरिबी टिकत नाही, संपत्ती वाढते आणि घरातील लोकांचे सौख्य टिकते. नंबर 4, लक्ष्मीला आकर्षित करण्याचे उपाय आणि निष्कर्ष. लक्ष्मीला आवडणारे उपाय. उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. सुवर्ण किंवा पांढरे कापरे उंबरठ्यावर ठेवा. हळदीचे लेपन नियमित करा. तांदळाचे थोडे दाणे उंबरठ्यावर ठेवा. सकाळी पूजा करताना सुमारे 5 मिनिटे ध्यान किंवा मंत्र स्मरण करा. पौराणिक दृष्टिकोनातून उंबरठा हा घरातील संपत्तीचा प्रवेशद्वार आहे. रोजची हळदीची पूजा, कापरे, तांदळाचे थोडे दाणे आणि मंत्रस्मरण लक्ष्मीला आकर्षित करते. यामुळे घरात सौख्य, संपत्ती आणि समृद्धी कायम राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.